गौतम गंभीरची पत्नी नताशाने MS धोनीची भेट घेतली। अंतिम सामन्यावेळी दोघांची भेट झाली। या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे। गंभीर अनेकदा धोनीवर केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आला आहे। त्यामुळे ही भेट विशेष असल्याचं बोललं जात आहे। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा डेली अशाच व्हिडिओ बघण्यासाठी। वन डे वर्ल्ड कप 2011च्या श्रेयवादावरून गौतम गंभीरने कायम धोनीवर निशाणा साधला आहे। त्याच्यामध्ये हा विजय कोणा एका व्यक्तीचा नसून सांघिक आहे। दुसरीकडे धोनीने यावर कधीच प्रतिक्रिया दिलेली नाही। त्यामुळे दोघांमध्ये वाद असल्याची चर्चा सोशल मीडियावर कायम रंगते। पण एका व्हायरल व्हिडिओमुळे सर्वत्र चित्र बदललं आहे। टीम इंडियाचा प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या पत्नीने महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली। हा व्हिडिओ तसा फार मोठा नाही, पण या दरम्यान जे काही झालं त्यामुळे सर्व चित्र स्पष्ट झालं आहे। या व्हिडिओवरून एक बाब स्पष्ट झाली की धोनी आणि गंभीर यांच्यात सर्व काही ठीक आहे। यापूर्वी सोशल मीडियावर या दोघांमधील बिनसण्याची चर्चा होती, पण व्हायरल व्हिडिओनुसार दृश्य पाहता सर्व काही ठीक असल्याचं दिसत आहे। व्हायरल व्हिडिओनुसार गौतम गंभीरच्या पत्नीने धोनीची भेट घेतली आणि चर्चाही केली। दोघंही हसतमुखपणे चर्चा करत होते। त्यामुळे धोनी आणि गंभीरच्या चाहत्यांना यांच्यातील वाद नसल्याचा दिलासा मिळाला आहे। महेंद्रसिंग धोनी आणि गौतम गंभीरची पत्नी यांची भेट कधी झाली यावरूनही चर्चा रंगली आहे। व्हायरल व्हिडिओनुसार ही भेट उपांत्य किंवा अंतिम फेरी दरम्यान झाली असल्याची शक्यता आहे, कारण महेंद्रसिंग धोनी आणि गौतम गंभीरची पत्नी हे 2 सामने पाहण्यासाठी आले होते। त्या दरम्यान ही भेट झाली असणार। विजेतेपदानंतर महेंद्रसिंग धोनीने गौतम गंभीरचा उल्लेख कोच साहेब करून स्मित हास्याबाबत कमेंट केली होती। त्यावर गौतम गंभीरने ही प्रतिक्रिया दिली होती। T20 वर्ल्ड कप 2026च्या स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी MS धोनी मुंबई आणि अहमदाबादला गेला होता। अंतिम सामन्यात त्याच्यासोबत रोहित शर्माही होता। इतकंच नव्हे तर ते दोघं ट्रॉफी मैदानात घेऊन सुद्धा आले होते। ही भेट तेव्हाच झाली असंही सांगितलं जात आहे।